नमस्कार. करिअर विषयावरती हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. आता 12वीच्या CETचे निकाल लागत आहेत, 12वीच्या परीक्षांचे निकाल लागले. त्यानंतरचा जो काळ असतो तो अत्यंत धामधुमीचा आणि करिअर निवडीचा असतो. पुढचा कोर्स कोणता निवडीचा या विषयाचा असतो. एक गेल्या अनेक वर्षांपासून मी बघत आहे की आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एक गोष्ट अशी झालेली आहे की 10वी नंतर 12वीचे जे मार्क्स असतात ते 10वीपेक्षा 99% मुलांचे कमी येतात आणि त्यानंतरची जी CET परीक्षा असते त्याच्यामध्ये एक धक्का बसलेला असतो, कारण स्पर्धा परीक्षा असते, ती प्रवेश परीक्षा असते आणि त्याचा अनुभव यापूर्वी नसतो आणि त्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नला मॅच होता आलेलं नसतं आणि त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा अत्यंत कमी मार्क्स आलेले असतात किंवा कमी मार्क्स आलेले असतात. तर अशा पद्धतीमध्ये, अशा परिस्थितीमध्ये आपल्याला निवड करायची आहे, पुढच्या करिअरची निवड करायची असणार आहे आणि ही करिअरची निवड करत असताना आपल्याला मिळणारं कॉलेज हे त्या प्रवेश परीक्षेच्या म्हणजे MST CETच्या किंवा JEEच्या धर्तीवरती आपल्याला ते ॲडमिशन मिळणार आहे. मग आता हे ॲडमिशन मिळत असताना आपल्याला पुढे एक द्वंद्व उभा राहता आणि बऱ्याच पालकांशी बोलत असताना मला हे द्वंद्व दिसलं की आम्हाला आमच्या CETच्या स्कोअरनुसार चांगलं कॉलेज मिळत नाहीये, तर मग आम्ही मॅनेजमेंट कोट्यातून ॲडमिशन घ्यावं का, डोनेशन्स द्यावे का, किंवा जास्त पैसे भरून मोठं कॉलेज मिळण्यासाठी जास्त फी आम्हाला परवडत नाहीये, किंवा अनेक विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत, चांगलं कॉलेज मिळते परंतु त्या कॉलेजची फी जास्त आहे आणि ह्याचा सगळ्यांचा जो भार आहे तो पालकांवरती येताना दिसतोय. आणि दुसरी बाजू विद्यार्थ्यांना चांगलं कॉलेज पाहिजे अशी अपेक्षा असते आणि ही अपेक्षा असणं काही गैर नाही आहे, परंतु आजची स्थिती मी तुम्हाला सांगणार आहे की ह्या सगळ्या परिस्थितीत मार्केट काय म्हणते, आज ज्या कंपन्यांमध्ये जॉब आहे तिथली काय परिस्थिती आहे. तर आपल्याला एखादं चांगलं कॉलेज दिसत असेल, तिची फी जास्त असेल, परंतु तिथे एखादी कॅम्पसचे बोर्ड बघतो आपण आणि तिथं प्लेसमेंट बघतो, तर ती प्लेसमेंट ते 100% मुलांना मिळत नसते. हे प्रत्येकानं आपल्या डोक्यामध्ये क्लिअर करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची काय असणार आहे की आपल्याला जरी प्लेसमेंट मिळालं तरी तुमच्या स्किलवरती, तुमच्या ज्ञानावरती ते प्लेसमेंट मिळणार आहे. त्या कॉलेजचा काही प्रमाणात हातभार असू शकेल, परंतु जर आपल्याकडं आपली आर्थिक परिस्थिती नसेल तर आपण साधं कॉलेजला जरी ॲडमिशन घेतलं आणि आपले स्वतःचे स्किल्स अपग्रेड करत राहिला तर 4 वर्षानंतर, 3 वर्षानंतरची परिस्थिती जी असणार आहे त्या परिस्थितीमध्ये एक चांगल्या कॉलेजचा पासआउट विद्यार्थी आणि दुसरा स्किल अपडेटेड विद्यार्थी साध्या कॉलेजचा, पण त्याच्याकडे कौशल्य आहे, त्याच्याकडे सर्टिफिकेशन्स आहेत, तर एखादी कंपनी असेल तर ती त्या स्किल अपग्रेडेड मुलाला ॲक्वायर करेल, त्याची रिक्रुटमेंट होईल, त्याला कंपनीमध्ये सिलेक्शन होईल. तर ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की सध्याची मागणी काय असणार आहे की आमच्या कंपनीचं जे काम आहे ते काम करू शकणारा कॅपेबल विद्यार्थी असेल त्याला कंपनी घेणार आहे, ना की चांगल्या कॉलेजमधून पासआउट झाला आहे म्हणून त्याला घेणार आहे. तर ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. सगळ्यांना प्रत्येक कॉलेजला AI/ML, AIDS, सायबर सिक्युरिटी, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग असे कम्प्युटरमध्ये 5 ट्रेड झालेले आहेत. 1,500-2 हजार विद्यार्थी फक्त कम्प्युटर ट्रेडला शिकतायत आता. ह्याचं कारण हे आहे की त्याची मागणी तितकी वाढलेली आहे की विद्यार्थ्यांना फक्त आणि फक्त कम्प्युटर IT मध्ये जॉब करायचा आहे. परंतु मी एक आव्हान करू इच्छितो की आज जवळपास एक 20 वर्ष IT फील्डमध्ये काम केलेल्या एका सिनियर पर्सनशी, सिनियर मॅनेजरशी मी ज्यावेळेला बोलत होतो त्यावेळेला त्यांच्याशी बोलत असताना त्यांनी एक गोष्ट फार महत्त्वाची सांगितली. ती गोष्ट अशी होती की मी माझ्या मुलीला मेकॅनिकल इंजिनिअरला घातलेलं आहे. त्याचं कारण हे होतं की त्यांच्या मुलीनं त्यांच्या आयुष्यातले अप्स अँड डाऊन्स बघितलेले आणि ते अप्स अँड डाऊन्स बघितल्यामुळे त्या मुलीनं त्या कोर्सची निवड केली आणि मेकॅनिकल इंजिनिअर शिकत होती. ह्याचं कारण असं आहे की IT मध्ये सतत अपग्रेड व्हावं लागतं आणि ही वृत्ती ज्यांच्यात आहे त्यांनी IT मध्ये जावं. दुसरी गोष्ट आहे की IT मध्ये जॉब करत असताना तुम्हाला अप्स अँड डाऊन्स जे येतील त्याला फेस करण्याची आपली तयारी सुद्धा असली पाहिजे. तिसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येकानं हा अट्टहास धरला आहे, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल इंजिनिअरिंग ह्याच्यामध्ये सुद्धा, ह्या कोअर ब्रँचेसमध्ये सुद्धा संधी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आता फक्त ट्रेड आहे म्हणूनच त्या फील्डमध्ये जाता येतं असं नाही. माझे कित्येक मेकॅनिकल इंजिनियर मित्र सुद्धा आहेत की ज्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिग्री केली परंतु आता सध्या ते जॉब करत आहेत, त्यांचं क्षेत्र आहे ते IT सेक्टर आहे. त्यांनी त्याच्यामध्ये स्किल घेतलं आणि ते IT मध्ये जॉब करतात. त्यामुळं आता आपल्याला अशा पद्धतीनं एखादी करिअर निवडत असताना फक्त साचेबद्ध पद्धतीनंच ते करिअर आपलं होईल असं राहणार नाहीये. तर त्याच्यामध्ये आलेले हे बदल, त्याच्यामध्ये आलेली ही आव्हानं
आपल्याला लक्षात आली पाहिजेत. आणि बाहेर कॉलेजच्या बाहेर दिसणारे बोर्ड्स, तिथं असणारे इन्फ्रास्ट्रक्चर आणि तिथं असणारे इव्हेंट्स, ह्या सगळ्या गोष्टींना भुलून न जाता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असणार आहे ज्ञानसाधना आणि कौशल्य धारण करणं, स्किल ॲक्वायर करणं. तर ह्या गोष्टी मनामध्ये घेऊन जे कॉलेजला आपण ॲडमिशन घेऊ त्यातून आपलं यश आपल्याला नक्की मिळू शकतं. आपण जरूर आपली प्रगती होऊ शकते आणि आपलं नक्कीच भविष्य उज्ज्वल असेल. त्यासाठी दिवसेंदिवस स्वतःला अपग्रेड करत राहणं, स्वतःचं कौशल्य वाढवत राहणं, ह्याच्यावरती आपण काम करणं गरजेचं आहे. भले त्यासाठी कोणतं कॉलेज आहे हे फार काही मॅटर करणार नाही. म्हणजे मला एक गोष्ट आठवते की वयाच्या 32व्या वर्षी एखादा मुलगा जनरल मॅनेजर होतो आणि एखादा मुलगा असतो वयाच्या 40-42ला जनरल मॅनेजर होतो. दोघेही त्या पदापर्यंत पोचतात, पण आज प्रत्येकालाच वयाच्या 32शीत पोचण्याची जी गरज वाटते ती गरज प्रत्येकाचीच पूर्ण होईल असं नाही. काहींना थोडा संघर्ष करावा लागेल, काहींना वेळ द्यावा लागेल, काहींना स्वतःला अपग्रेड करावं लागेल, त्यानंतर ते त्या पदापर्यंत पोहोचू शकतात. हे मी माझ्या अनुभवातून बोलतोय. अनेक ठिकाणी अनेक प्रोफेशनल्सशी मी बोलतो, त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग किंवा IT सेक्टर चे जे कोर्सेस आहेत त्याचा अभ्यास करू नये आणि कॉलेजसुद्धा चांगलंच पाहिजे किंवा हेच कॉलेज पाहिजे असा अभ्याससुद्धा करू नये. जे मी करिअर निवडेन त्यामध्ये उत्तमाधिक उत्तम देईन, स्वतःला अत्यंत ताकदीचं बनवेल, हा ध्यास घेऊन आपण करिअर निवडावं. एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.